हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.3चा क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दिलेला आहे, डिवाइड इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनोमियल बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड बाय लिनियर डिव्हिजन मेथड. राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. सो ह्या क्वेश्चनमध्ये हा पॉलिनोमियल दिला आहे, याला आपल्याला m-5 ने डिवाइड करायचं आहे. सगळ्यात आधी आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड बघू आणि त्यानंतर मग लिनियर डिव्हिजन मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये असते फर्स्ट स्टेप, फाइंड द पॉवर ऑफ व्हेरिएबल. ज्या पॉलिनोमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे त्याच्या सगळ्या टर्म्सच्या व्हेरिएबलची पॉवर काढायची. सो याच्यात किती टर्म्स दिलेले आहेत? 3 टर्म. हा फर्स्ट टर्म, हा सेकंड टर्म आणि हा थर्ड टर्म. सो तिघं पण टर्म्स आपण लिहून घेऊ. सगळ्यात आधी 2m स्क्वेअरची पॉवर काढू. सो याच्यात व्हेरिएबल आहे m², ज्याची पॉवर आली 2. 3m मध्ये व्हेरिएबल आहे m, याची पॉवर आली 1. 10 मध्ये व्हेरिएबल नाही आहे, सो आपण कन्सिडर करतो m⁻0 आणि याची पॉवर आली आहे 0. सो आपल्याकडे तिघं टर्म्सची पॉवर मिळाली. स्टेप नंबर 2 आहे, फाइंड द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ 2m² - 3m + 10. कोएफिशिएंट फॉर्म कसा फाइंड आउट करायचा हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. इथं मी हे डायरेक्ट सोल्युशन आता लिहिणार आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतं? पॉवर. याच्यामध्ये आपण पॉवर सगळ्यात मॅक्सिमम कोणती बघितली? 2. सो सगळ्यात मोठी पॉवर घ्यायची आणि त्याला मग 0 पर्यंत लहान लहान करत जायचं. सो सपोज आपल्याकडे सगळ्यात मोठी पॉवर 3 असती तर आपण इथं काय लिहिलं असतं मग? 3, 2, 1 आणि 0. सो पॉवर कळाला कसं लिहिलं आहे आपण. त्यानंतर आपल्याला लिहायचं असतं याच्या समोर जी टर्म आपण काढली ती, म्हणजेच काय की हा 2 कोणत्या पॉवर आला? करेक्ट, 2m² ह्या टर्मचा पॉवर आहे. 1 कोणत्या टर्मचा पॉवर आहे? 3m. आणि 0 कोणत्या टर्मचा पॉवर आहे? 10. ठीक आहे. थर्ड याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं असतं इंडेक्स फॉर्म. सो इंडेक्स फॉर्म काय येणार मग? 2m², 3m आणि 10. पण याच्या समोरचे जे साइन आहे ते आपल्याला ओरिजिनल पॉलिनोमियलमध्ये घ्यायचे असतात. सो 2m² तर जसंच आलं, 3mच्या पुढं मायनस येणार आणि 10च्या पुढं येणार पॉझिटिव्ह. सो स्टेप नंबर 1 मध्ये आपण पॉवर लिहिलं, त्यानंतर टर्म्स फाइंड आउट केले आणि इंडेक्स फॉर्म शोधले. आता आपल्याला इंडेक्स फॉर्मवरून कोएफिशिएंट फॉर्म तर लिहिता येतोच. सो कोएफिशिएंट फॉर्म असतो हे जे कॉन्स्टंट आहेत प्रत्येक टर्म मध्ये ते. सो इथं काय येणार मग? 2, -3 आणि 10. सो ह्या पॉलिनोमियलचा आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म मिळाला आहे. स्टेप नंबर 3 आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m फ्रॉम m-5. आता तुम्हाला वाटेल हा m-5 कुठून आला? सो जर क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर त्याच्यात काय दिलं होतं? ह्या पॉलिनोमियलला आपल्याला m-5 ने डिवाइड करायचं आहे. सो तिथून हा m-5 आपल्याला मिळाला आहे. m-5 मधून m काढण्यासाठी याला =0 लिहायचं. ठीक आहे. आता m ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल? ह्या 5 ला ह्या साईडला पाठवावं लागेल आणि 0 - 5 आलं 5. सो इथून आपल्याला ही m ची व्हॅल्यू मिळाली. सो आतापर्यंत आपण 3 स्टेप केलं. पहिल्या स्टेपमध्ये पॉवर ऑफ व्हेरिएबल काढला, दुसऱ्या स्टेपमध्ये कोएफिशिएंट फॉर्म काढला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन जे आपण आता काढले ते इथं लिहून घेतलं आणि ऍक्च्युअली आता जी सिंथेटिक डिव्हिजन मेथड आहे ती इथं सॉल्व्ह करू आपण. सो जो कोएफिशिएंट फॉर्म आहे तो ह्या साईडला लिहायचा आणि जी m ची व्हॅल्यू आहे ती इथं लिहायची. ठीक आहे. ही अरेंजमेंट समजली? सगळ्यात आधी जी पहिली व्हॅल्यू असते तिला जसंच्या तसं खाली लिहायचं, काहीही न करता. सेकंड स्टेपमध्ये
ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 5 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं तर आन्सर येतं 10. आता -3 आणि 10 यांची ॲडिशन करायची. सो -3 प्लस 10 केलं तर आन्सर काय येणार आहे 7. परत 5 आणि 7चं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 5 मल्टिप्लाइड बाय 7 केलं तर आन्सर काय येणार आहे 35. आता 10 प्लस 35 केलं तर आन्सर येतं 45. याच्या पुढे काही नंबर नाहीये म्हणून इथंच आपण हे मल्टिप्लिकेशन स्टॉप करू. सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये ही जी लास्ट व्हॅल्यू येते हिला म्हणतात रिमाइंडर. ठीक आहे. आणि कॉशन कसा फाइंड आउट करतात ते आता आपण बघू. सो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं की रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे आणि कॉशन फाइंड आउट करायचं आहे. कॉशन फाइंड आउट करण्यासाठी हे जे 2 टर्म्स दिलेले आहेत त्यांना आधी लिहून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला काय लिहावं लागेल इंडेक्स. सो स्टार्ट करायचं ह्या साइडून. सो पहिल्या टर्मला 0 द्यायचं आणि दुसऱ्या टर्मला लिहायचं 1. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला लिहावं लागणार आहे टर्म्स. सिंपल. ही जी इंडेक्स आहे ती m⁻² ला द्यायची. सो इथं येणार m⁻0 आणि इथं येणार m⁻1. आता आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याकडे आहेत कोइफिशियंट्स आणि हे आहेत टर्म्स. या दोघांना मिक्स करून आपल्याला लिहायचं आहे 2m⁻1 प्लस 7m⁻0. सो याला आपण कसं लिहू शकतो 2m प्लस 7 कारण m⁻0 असतं 1. सो दिस इज अवर कोशंट. क्वेश्चनमध्ये आपल्याला रिमाइंडर आणि कोशंट फाइंड आउट करायचं होतं ते पण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. सो अशा प्रकारे आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करायची आहे. मी खूप सिंपल आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजनने 2 पॉलिनॉमियलला कसं डिवाइड करायचं हे सांगितलं आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे समजलं. आता आपण सेकंड मेथडकडे जाऊ, लिनियर डिव्हिजन मेथड. पहिली मेथड आपण बघितली सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि आता दुसरी मेथड आहे लिनियर डिव्हिजन मेथड. सो लिनियर डिव्हिजन मेथड सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. सगळ्यात आधी तर आपण जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ते इथं लिहून घेतलं. त्यानंतर काय करणार ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे फक्त ते लिहू आपण. सो 2m² मायनस 3m प्लस 10 आणि हा m-5 लक्षात ठेवायचा फक्त. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार 2m² जागी 2m मल्टिप्लाइड बाय m लिहू आणि हा आला -3m प्लस 10. हे मी का लिहिलं हे तुम्हाला शेवटी कळेल. ठीक आहे. आता ह्या mच्या जागी मला m-5 पुट करायचं आहे. ठीक आहे. सो आता मी इथं काय लिहिते 2m मल्टिप्लाइड बाय m-5 हे मला करायचं आहे. 2m ने जर m ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 2m² आणि 2m ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे -10m. बरोबर. पण आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याकडे फक्त 2m² आहे. हा -10m आपल्याकडे नाहीये. -10m ला 0 करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल +10m. तेव्हा आपण m-5 याच्या जागी लिहू शकतो. कळालं. मी काय करणार आहे सो हा 2m असाच लिहू. याच्या जागी आपल्याला m-5 जर लिहायचं असेल तर ही जी टर्म आहे -10m ही एक्स्ट्रा आहे आणि एक्स्ट्रा टर्म आपण कुठेही लिहू शकत नाही. सो ह्या टर्मला जर 0 करायचं असेल तर त्याच्यामध्ये +10m ऍड करावा लागेल. सो म्हणून आपण इथं काय लिहिणार +10m आणि जी बाकीची व्हॅल्यू आहे तिला आपण तसंच्या तसं खाली लिहू. इथपर्यंत कळालं. आता आपण काय करणार
2m m मायनस 5 ला तसंच लिहिणार, 10m मायनस 3m काय आन्सर येणार 7m आणि हा प्लस 10 असाच लिहिला. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, 2m m मायनस 5 तसंच लिहू, ह्या 7च्या जागी आपल्याला m मायनस 5 टाकायचं आहे. सो परत जेव्हा 7m आहे याच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे 7m मायनस 5. सो 7 मल्टिप्लाइड बाय m केलं तर 7m येतं, 7 मल्टिप्लाइड बाय 5 केलं तर आन्सर येतं 35. 7m आपल्याकडे आहे पण हा 35 आपल्याकडे नाहीये. सो ह्या 35 ला आपल्याला 0 करण्यासाठी काय लिहावं लागेल प्लस 35. सो आपण इथं काय लिहिणार मग 7m च्या जागी m मायनस 5 तर लिहून घेऊ, पण जो एक्स्ट्रा 35 येणार त्याला 0 करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल प्लस 35 आणि हा प्लस 10 होता, हा तर तसाच आला. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय लिहिणार 2m m मायनस 5 प्लस 7 m मायनस 5 आणि 35 प्लस 10 होतं 45. सो आता तुम्ही जर क्वेश्चन बघितला, क्वेश्चन म्हणजे आता आपण जेवढं सॉल्व करतोय ते जर बघितलं तर ह्या दोन टर्म मधून आपण काय कॉमन काढू शकतो m मायनस 5 आणि याच्यासाठी आपण ह्या m मध्ये m मायनस 5 टाकत गेलो. सो एकदा पूर्ण क्वेश्चन कसा सॉल्व केला ते बघा आणि मग तुम्हाला कळेल की आपण ह्या प्रत्येक स्टेपमध्ये m मायनस 5 का टाकलंय. ह्या दोन टर्म मधून m मायनस 5 निघाला, इथं काय होणार मग हा तर कॉमन काढला, सो इथं उरणार 2m, ही प्लस साइन आली, याच्यामधून ही टर्म कॉमन आली म्हणून इथं आलं 7 आणि प्लस 45. सो आपलं लास्ट मध्ये आन्सर येणार आहे m मायनस 5 2m प्लस 7 प्लस 45. सो याच्यामध्ये हे जे लास्ट मध्ये उरलेलं असतं याला म्हणतात रिमाइंडर. आणि ह्या टर्मला आपण म्हणतो कोशंट. ही टर्म काय आहे ज्याच्याने आपण डिवाइड करायचं डिसाइड केलं होतं, सो याला म्हणतात डिवायझर. क्वेश्चन मध्ये आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं की दिलेलं पॉलिनोमियलला जर आपण m मायनस 5 ने डिवाइड केलं तर काय कोशंट उरणार आणि काय रिमाइंडर उरणार. आपण हा क्वेश्चन दोन पद्धतीने सॉल्व केला. फर्स्ट मेथड होती सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि सेकंड मेथड होती लिनियर डिव्हिजन मेथड. तुम्ही दोघं पण क्वेश्चन किंवा दोघं पण मेथडने हा क्वेश्चन सॉल्व करून बघा. एक लक्षात ठेवा की दोघं मेथडने आन्सर सेम यायला पाहिजे. जर तुमचा आन्सर डिफरंट येत असेल तर तुम्ही कुठेतरी गडबड करत आहात. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. माझ्या परीने मी जितकं सोपं करून सांगायचा प्रयत्न केलाय तेवढा मी केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा